नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान मौजे कलम बोरीचीवाडी इथे संपन्न होत आहे. आणि या मैदानातले टॉपचे सेमी आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण लवकरच आपले 12,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत. तर भावांनो, लगेच व्हिडिओला सुरुवात करतो. तर भावांनो, आज ठार गाडीचं मैदान, बरेच रथी-मारुती या मैदानामध्ये पळण्यासाठी आलेले आहेत आणि नक्कीच गटपास देखील झालेले आहेत. तर भावांनो, सर्वांना आतुरता लागलेली आहे सेमीची. कोणाच्या सेमीमध्ये कोण पळणार, सर्वात टॉप सेमी कोणता, हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. तर सेमी क्रमांक 1मध्ये तास क्रमांक 5वरती आपला सर्वांचा लडका बिंजोडचा बेताज बादशाह मथुर आणि त्याचा पैरा सिकंदर. भावांनो, मथुर आणि सिकंदर सेमीफायनल 1मध्ये तास क्रमांक 5वरती आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि या मैदानातला सर्वात मोठा सेमी बघायला गेलो तर सेमीफायनल 2. भावांनो, सेमीफायनल 2मध्ये आपल्याला काटाकीर लढत बघायला मिळणार आहे. सेमीफायनल 2मध्ये तास क्रमांक 3वरती देवाची गाडी असणार आहे. भावांनो, अमित शेठ भाडले यांचा जो देवाबाई आहे तो देवा आणि त्याच्या विरुद्ध गाडी असणार आहे तास क्रमांक 4वरती खुरसुंडीकरांचा बब्या आणि त्याचा पैरा अर्जुन. भावांनो, बब्या आणि अर्जुन. आणि तशीच सेमी क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 5वरती गाडी असणार आहे संघर्ष योद्धा बुलेटची. भावांनो, नक्कीच लढत बघायला मिळणार आहे. तास क्रमांक 3वरती देवा, 4वरती बब्या अर्जुन आणि 5वरती संघर्ष योद्धा बुलेट. तसंच भावांनो, सेमी क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 4वरती आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांचा घरचा साज आपल्याला पळताना दिसणार आहे, चिक्या आणि हरण्याचा. भावांनो, चिक्या आणि हरण्या सेमी क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 4वरती आपल्याला बघायला मिळणार आहे. तसंच भावांनो, सेमी क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 8वरती आपल्याला मिलिंद शेठ पाटील कोसेगाव अंबरनाथ यांचा सम्राट, जो नवीन खरेदी आहे, करार केलेला आहे, तो सम्राट सेमीफायनल 4मध्ये तास क्रमांक 8वरती आपल्याला पळताना दिसणार आहे. तसंच भावांनो, सेमीफायनल 5मध्ये तास क्रमांक 6वरती जो सर्जा दादा आहे त्याच्याच धावणीतला रोमन आपल्याला पळताना दिसणार आहे सेमीफायनल 5मध्ये तास क्रमांक 6वरती. तर भावांनो, सेमीफायनल 7-8 अजून काय समजलं नाही, कारण की नेटवर्क जात आहे. तर नक्कीच बकासूरचा सेमी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. तसंच घोड सर्जाचा सेमी किती ते देखील कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका, कारण भावांनो, नेट जात आहे. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.